नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. काय बनवते गायत्री जेवणाला? मित्रांनो आता 2026 काय बनवते जेवणाला? चिकन बनवते. चला, आज शुक्रवार आहे मित्रांनो, आज चिकन बनवते. काल गुरुवार होता म्हणून काय खाल्लं नाही मी चिकन वगैरे. मित्रांनो 2026 सुरू झालंय आणि आम्हाला एक गुड न्यूज पण भेटलेली आहे. ते तुम्हाला मी सांगणारच आहे. यूट्यूबबद्दलच आहे मित्रांनो. ते चला आपण त्याच्याविषयी पुढे बोलणारच आहेत. आपण त्या यूट्यूबविषयी बोलणारच आहे. यूट्यूबने खूप चांगली गुड न्यूज दिलेली आहे. ठीक आहे, आपण बोलूया त्याच्याविषयी बोलूया. आता काय चिकन बनायला नाही काहीतरी कावर भाकरी पण त्यांबरोबर चपात्या बनायला नाही. मग चपात्या बनून झाल्यात. मग त्यापेक्षा मस्त काळ्या मसाल्याने भाजी बनवते, भाकरी बनवते. हा, काळ्या मसाल्याची भाजी बनव ना. बाजरी ठीक आहे. मग उद्या सकाळी ते हा. अच्छा, राशन भरलं नाही. हा, ती बघा, ती राशनची गोणी बघा तिथंच पडली, अजून कालपासून आणली. कोण त्रिशू? अच्छा, हा का? जाऊ दे ना, उद्या मी घरीच आहे ना, मग मी त्रिशूला सांभाळेल. तुझे काय भांडी बिंडी घासायचे ते घासून टाक. आणि पण तुझी तब्येत पण बरी नसेल तर ते काय जास्त भांडी घासत नको, घासू नको. काय दिवाळी नाही, कशाला घासून टाकायचे, नुसतं असे धुवून टाक ना फक्त. एवढं भांडे घासशील आणि परत त्याच्यामध्ये अजून किराणा भरशील. तू दर महिन्याला भांडे घासते ना गायत्री. टाकी एवढी कमी कस काय झाली गायत्री? रात्री पण कमीच होती, भरली नाही. रात्री किती वाजता पाणी बंद झालेलं? 12 वाजता. रात्री 10 वाजता पाणी होतं ना, 8चं. नाही, 8 वाजता पाणी होतं. बंद झालं. हा. एवढी टाकी खाली राहिलेली होती, तेवढी खालीच राहू दिली, मी चालूच नाही केलं. हा, मग आज तर 10 वाजता पाणी आहे गायत्री. 1 वाजेल. नाही, मी झोपून गेल, तुला झोटायचंय झोपेत ना. हा, तू अशी काय करत गायत्री? मला मी एवढा मग मी एवढा थकीत आहे. मी गायत्री मला झोपू देऊ ना, तो आराम. मग काय मित्रच हो, नुसतं कॉकच बंद करायचं आहे. काय तब्येत खराब आहे, तुम्हाला समजायला पाहिजे ना. आता मस्त जेवण बनवलं असतं, हा ठीक आहे, चल पा. ग्रेव्ही बनवतात चिकनची. ठीक आहे, ठीक आहे. हा ठीक आहे, चालेल. तू भाजी वगैरे बनव, त्याच्यानंतर पाणी वगैरे मी भरून घेईल. हा, लगेच थँक्यू. चालेल, चल. आम्हा संसार दोघांना हातभार लावायलाच लागेल ना. हा चालेल. ते पाणी वगैरे मी भरून घेईल. तेव्हा मित्रांनो, ते पाण्याच्या बॉटल दिसतात ना, त्या भरायला लागतात. 10-12 बॉटल आहेत. हा, अजून थंडीचे दिवस आहेत ना काहीतरी. नाही, आता धुवायला त्याला कामात येते, नळ हा येत नाही, बाटल्या सगळ्या मग खाली करायला लागतात. हा चालेल. नाही तर दकच ना, मी जर बोरीचा जत्रा मला असो ना, धूळ आले तिथं बघतो एखादी ते हांडा कळशी काय भेटत असेल ना, तर घेऊन येतो ना मग. हा, जर बोरीच्या यात्रेला जाईल तेव्हा बघतो बरं तिथं. काय आता थंडीचा महिना निघून चालला ना, आता तुला मागवू दे तू. हा बरोबर. मग पुरी एक गोणी भरी लाईनी पडी मग. हा चालेल. म्हणजे कुठून? धुळ्यावरनं? नाही, नंदुरबारहून सुरतला जायचं. त्या कालीपिली गाड्यांवरती. अच्छा, चालेल ना. मग तिथून डायरेक्ट सुरत जाणार, सुरतवरनं मग ट्रेनवरती इकडे यायला लागेल मग आपल्याला बोरवलीला. हा हा. आणि दुपारी काय खाल्लं होतं गायत्री तू? काय खाल्लं? हा, भात बनवायला लावला, खाल्ला नाही तुम्ही रात्री. तोच भात मी खाल्ला, आणि चपात्या पण खाल्ल्या, आणि ठेचा पण खाल्ला, आणि तुम्हाला डबल बनवून दिलेली भाजी ती पण खाल्ली. ते सर्व ठीक आहे गायत्री, तू भाजी खाल्ली हे खाल्ली, पण मंगळसूत्र कुठे आहे माझ्या नावाचं? हा, असं काय करते तू गायत्री? आहे ना मी अजून. हा, मग मंगळसूत्र कधी पण गळ्यात ठेवायचं ना गायत्री. चालतं. हा, मग थोड्या जोरात बोल ना गायत्री. काय जोरात? ते काय जोरात बोलते? तेच म्हटलं, मंगळसूत्र का नाही घातलं तू? विसरलीस का आज घालायचं?
आणि नवऱ्याला नको विसरू हा, नाही तर मला विसरून जायचीस तू. तुम्ही कोण आहे? मी नवरा आहे ना तुझा. मला नाही माहिती. ओ बापरे. तू मंगळसूत्र नाही घातलं म्हणून सांगतोय मी. आता बोलताय सोबत. माहिती नाही पडत आहे का? नवरा नको विसरू. हा? आता कसं इथंच राहील ना. हा इथंच राहणार आहे. तर पण बोलताय तुम्ही मला खरं. मित्रांनो 2026 चालू झाला. आज 2 तारीख आहे मित्रांनो. आज मला मेसेज आला आहे यूट्यूबकडनं की तुमचे यूट्यूबची पेमेंट लवकरच येणार आहे म्हणे. म्हणजे विचार करा मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, तो मेसेज बघून ना म्हणजे आनंद काय सांगू तुम्हाला, एवढा आनंद झाला ना फक्त मेसेज बघू ना मित्रांनो. पैसे वगैरे काय हातामध्ये आले नाही आहेत आणि खूप जास्त पैसे पण नाही आहेत, थोडेफारच आहेत मित्रांनो. त्याचा मेसेज आला आहे फक्त की तुम्हाला लवकरच भेटेल मनी पेमेंट. पण आता कधी भेटेल काय भेटेल आता माहीत नाही. लवकरच भेटणार आहे, कदाचित याच महिन्यात भेटणार आहे. त्याच्याविषयी तरी व्हिडिओ बनवणारच आहे. हा गायत्री, कसं वाटतंय तुला ऐकून? भारी वाटतं. हा भारी वाटतंय ना. अजून तर पैसे आलेत नाही मित्रांनो. आता फक्त एक मेसेज आलाय की तुम्हाला या महिन्यामध्ये कदाचित भेटू शकतात मित्रांनो पैसे. म्हणजे जास्त पण नाही आहेत, थोडेफारच आहेत. म्हणजे मित्रांनो तुम्हाला सिरियसली सांगतो, डायरेक्ट बोलायला शब्दच नाही मला. असं ना आनंद होतोय, नुसता मधून आनंद होतोय डायरेक्ट आतमधून. हा गायत्री. अरे म्हणजे विचार कर, एवढं 8-9 घंटे मी जॉबला जातो. हा, जॉब पण करतो, तसे आपण व्हिडिओ पण बनवतोय, एवढी मेहनत घेतोय एवढं यूट्यूबसाठी. आणि मित्रांनो किती वर्षापासून मेहनत घेतोय, काय घेतोय, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी डिटेल सांगणारच आहे. फक्त कधी सांगणार आहे, जेव्हा ते यूट्यूबची पहिली पेमेंट येईल हातामध्ये तेव्हा सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला. गायत्रीला पण मी आल्यालाच सांगितलं. गायत्री पण एवढी खुश झाली ना, खूप म्हणजे खूपच खुश झाली ती. तर मित्र सोन म्हणजे तुमले आता काय सांगू. म्हणजे खूपच भारी वाटतंय डायरेक्ट. ठीक आहे, त्याच आनंदामध्ये मी आज म्हणजे पेमेंट पण झाली काल आणि चिकन घेऊन आलो. म्हटलं चल त्याच्यासाठी चिकन घेऊन आलो. तर गायत्री बनवते आता जेवण वगैरे. काय नाही मित्रांनो, पेमेंट पण म्हणजे काय नाही, तुम्हाला सिरियसली सांगते, जेवढी पेमेंट झाली होती ना मित्रांनो सगळी वाटण्यात गेली माझी. ते गायत्री जेवण बनवते, देवा शपथ घेऊन सांगतोय मी तुम्हाला, खोटं बिटं अजिबात नाही मित्रांनो. जे आहे ते एकदम प्रामाणिकपणाने सांगतोय तुम्हाला. खोटं बोलून काय भेटणार आहे. 100 वर्ष आयुष्य मला पण दिलंय, तुम्हाला पण दिलंय, देवाने सर्वांनाच दिलंय. या जगामध्ये कोणीच आंबरचा पाटा बांधी येईल नाहीये, बरोबर की नाही. प्रत्येक जणले जाणंच आहे मित्रांनो. मी तुम्हाला सिरियसली सांगतोय, आज डायरेक्ट म्हणजे कुणाचं घर भाडं द्या, कुणाचं किराणा द्या, कुणाकडनं उसने आसने घेतले त्याचे द्या, कुणाचे भाजीपाला उधार घेतले त्याचे द्या, ते दूधवाल्याचे पैसे द्या. मित्रांनो अकाउंट कधी खाली झालं काहीच समजलं नाही. डायरेक्ट तुम्हाला सिरियसली सांगतोय, एवढे पैसे खर्च झालेत. मायबाप रसिक, देवाच्या कृपेने जर ते यूट्यूबचे पैसे येऊन गेलेत ना, तेवढा मला आधार भेटून जाईल. सिरियसली सांगतोय. अजून तर यूट्यूबचे पैसे आलेत नाहीत, पण मला फक्त मेसेज आलाय की लवकरच भेटणार आहे म्हणे तुम्हाला. तर या महिन्यात जर भेटून गेलेत ना मित्रांनो, तर तुम्हाला सिरियसली सांगतोय म्हणजे काय करेल काय नाही मी डायरेक्ट. अरे म्हणजे अरे नाही, तुला कशाला मारू, आनंदाने उड्या मारेल फक्त बस. तुला कशाला उचलून फेकू. मित्रांनो सिरियसली सांगतोय, मला फक्त तो मेसेज बघूनच एवढा आनंद झालाय ना. इकडे अकाउंट खाली झालंय आणि इकडे तो मेसेज आलाय मला की युट्यूबवरनं तुम्हाला लवकरच पैसे वगैरे भेटणार आहेत. तर म्हणजे असा टेक्स्ट मेसेज वगैरे नाही मित्रांनो, मेल येतो आपल्याला, एक मेल येतो. तो मेल आलाय तर खूप म्हणजे खूपच आनंद झालाय, प्रमाणच्या बाहेर झालाय. तेव्हा काय करणार. जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत ना त्यांचं डायरेक्ट असं पाय धुवून पाणी पिऊन गेल गायत्री. ते जर मला कुठे भेटलेत ना, मी त्यांचे पाय धुवून पाणी पिऊन गेले गायत्री. कारण की त्यांच्या त्या मायबाप रसिकांमुळेच आज आपल्याला एवढं म्हणजे कुठेतरी थोडंफार सक्सेस भेटतंय गायत्री. सक्सेस नाही म्हणता येणार, थोडंफार भेटतंय गायत्री आज त्यांच्याच आशीर्वादामुळे. जे आपल्यापेक्षा जे आपल्यापेक्षा मोठे आहेत, जे आपल्यापेक्षा वयस्कर आहेत, ते आज आपले व्हिडिओ बघतायत. म्हणजे त्यांना आज मी काय बोलू, आज त्यांचं खरोखर सांगतोय, तुमचे पाय धुवून पाणी पिणार ना ते सुद्धा कमी आहे माझ्यासाठी डायरेक्ट. बघू मित्रांनो, आता जेव्हा पगार येईल तेव्हा. या महिन्यात तर सांगितले त्यांनी या महिन्यामध्ये पगार येणारच आहे. इकडे माझं बँक अकाउंट पूर्ण खाली झालंय. आता बघू कधी येतात काय नाही. इथं फक्त सुरुवातचे गुड न्यूज सांगितले तुम्हाला. जेव्हा पहिली पगार येईल ना मित्रांनो, पहिले तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहे, खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. आणि जर कुठला सबस्क्रायबर मला मुंबईमध्ये जर भेटला ना, त्याला डायरेक्ट घरी जेवणासाठी घेऊन येणार मित्रांनो मी. खरंच काहीतरी खरंच घेऊन येईल तुझ्या हाताने जेवण बनवायचं.
चालेल ना ठीक आहे चालेल मित्रांनो, हीच गुड न्यूज सांगायची होती. भेटूया चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला चल बाय बाय कर गायत्री. चला बाय बाय मित्रांनो.